खिलार शेतकरी शांत परिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खिलार शेतकरी शांत परिवार कोणी अजून सबस्क्राईब केला नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा, कारण का प्रत्येक वेळेला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला खरंच कोणाकडे आता वेळ नाही. मात्र जी बातमी आपल्यापर्यंत पोचते तर त्यावेळेला आपण सावध होऊ शकतो, एखादा निर्णय घेऊ शकतो किंवा तात्काळ आपल्याला काहीतरी डोक्यात ट्यूबा पिटू शकतात. मात्र आज एखादी बातमी आमच्यापर्यंत आली नाही, आपल्यापर्यंत पोचली नाही किंवा ते आम्हाला माहीतच नाही, असं होऊ नये. एखादी बातमी माहीत झाल्यानंतर एखादा निर्णय म्हणा घेता येतो आपल्याला, किंवा एखादी धाडस करता येते, किंवा एखादा माणूस एखाद्या माणसाकडे का गेला, कशासाठी गेला, एखाद्या माणसाबद्दल आपण गैरसमज करून घेतो, एखाद्या कुटुंबाबद्दल, एखाद्या गोट्याबद्दल, एखाद्या बैलाबद्दल. मात्र गैरसमज घरात बसून करणे वेगळं आणि समोर जाऊन तो गैरसमज करून आपण सोडवून घेणं वेगळं. तसं खिलार शेतकरी शांत परिवारने आज स्वतःच्याच गोट्यात व्हिडिओ न करता इतर जगाच्या गोट्यात व्हिडिओ केलेले. ते जग जगाच्या गोट्यात भेटायला आल्यानंतर खिलार शेतकरी शान परिवार या गोट्यामध्ये आज खिलार प्रेमी, खिलार पालक, शर्यत प्रेमी, शर्यत शौकीन आणि चर्चेत असणारे, वास्तव चर्चेत असणारे आणि ज्यांचा स्वभाव मी जवळपास 5 वर्ष होत आले अंदाजे. तर 5 वर्षापूर्वी मी जगाला त्यांची ओळख करून दिली होती भर पावसात. खरं भर पावसात त्यांच्या गोट्याला भेट दिली होती आणि भर पावसात लाईट गेली होती आणि लाईट गेली होती म्हणून आम्ही खिडकीच्या उजेडात बसून मुलाखत घेतली होती, ती आठवण आहे. आणि त्यानंतर आज त्यांची भेट या ठिकाणी तांडोर गावी झालेली आहे. तर त्यांची ओळख परत एकदा मी त्यांच्याकडून आपण ऐकतोय. अनेक प्रसिद्ध सुप्रसिद्ध वास्तव पळ असणाऱ्या बैलाचे मालक आहेत आणि त्यांचा स्वभाव, त्यांचा गुण मी प्रत्येकाच्या गोष्टी अनुभवून मी जगापुढे प्रत्येक व्यक्ती मांडतो. मात्र आज समोरच्या व्यक्तीनं कसं राहायचं, समोरच्या व्यक्तीनं कसं समाजासोबत वागायचं किंवा खिलार शेतकरी शांत परिवारासोबत कसं वागायचं, कारण खिलार शेतकरी शांत परिवारानं जे काम केलेलं आहे, वास्तव मांडायचं किंवा वास्तव ओळख करून द्यायचं, ही गोष्ट तुमचा इतिहास घडवू शकतो. आणि तो इतिहास घडण्यासाठी तुमचं कष्ट, तुमची इमानदारी, तुमचा खर्च सुद्धा खूप महत्वाचा आहे. आपली ओळख सांगा. नमस्कार. स्वप्नील किसन शेवते, राहणार गराडे. तर गराडे तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथून. बरं, आपली ओळख कधी झाली? आपली 5 ते 5.5 वर्ष झाली असेल आपली ओळख झाली. बर, मग इकडे येण्याचा प्रसंग कसं काय आजचा? आज मला ते हिराकोंड बघायचा होता. बर. तर प्रत्यक्षात बघून मग पुढचा निर्णय घ्यायचा. मला शर्यती क्षेत्रासाठी पाहिजे होता, पळावसाठी. बर. तर त्यासाठी अगोदर आपलं बघावं म्हणलं आणि जर योग्य वाटलं झालं व्यवस्थित घेऊनच जायचं अशा हिशोबाने आलो. आणि त्याचबरोबर हे बैल बघायचा होता. फोटोज बघितल्यानंतर आता समोर कसा बघतोय, दिसतोय, काय होतोय, त्या हिशोबाने आलो. बर बर. काय वाटतं स्वप्नील भाऊ, मोबाईलमध्ये जाहिरातीमध्ये या गोष्टी तुम्ही बघितल्या आणि मी तुम्हाला काय सांगितलं होतं किंवा तुमचा पुढचा निर्णय घेण्याचा? समोर बघण्यातच ते मोबाईल एडिटिंग वगैरे ह्याच्यावर काही एवढं कळून येत नाही. जे त्याला कलर जे उठलाय तो कसा आहे, तोंडाला, नाकाला, नळी कशी, काय कसं, त्याच्यासाठी समोर येणं खूप गरजेचं आहे. मोबाईलवरच सगळं होऊ शकत नाही. म्हणजे मी नेहमी सांगत असतो की फोटोनं फोटोच काम केले, व्हिडिओनं व्हिडिओच काम केले, वास्तवनं वास्तवच काम केलं पाहिजे किंवा आपलं स्वतःच काम आपण स्वतः केलं पाहिजे किंवा सरळ पद्धतीची भेट घेऊन वास्तवता जाणून घेतली पाहिजे प्रत्येक गोष्टी. हे खरं आहे का? हे 100% खरं आहे. समोर आपण बघल ना त्याच्यातनंच पुढं आपण थोडा टाइम घालवायचा, पण समोर वस्तू बघल त्यानंतरच त्याची किंमत आणि त्याचं काय असेल ते पुढचा विषय द्यायचा. कारण फोटो काय करतात, वासरू जरी एवढा असतं तर ते झूम करून फोटो काढतात आणि ते आता आपण किंमत करतो आणि ज्यावेळेस आपल्याकडे समोर येतं त्यावेळेस ते वासरू वास्तवात तेवढी त्याची हाईट नसती, त्या किमतीचं वासरू नसतं. त्याच्या अर्ध गडी असते, कुठं ते असते, ते लाखभान गडी असते त्याच्या. किती वर्ष ते सांगत नाहीत माणसं. ते किती वर्षाचा अनुभव तुमचा? तुमच्या जसं चॅनलला मी आल्यापासून बघतोय ना, आपलं ते बघण्याच्या ह्याच्यातनं किंवा कसं घेतलं पाहिजे, काय घेतलं पाहिजे, त्याच्यामुळे अनुभव आले. स्वप्नील भाऊ, ह्या चॅनलची ओळख झाल्यापासून कोणकोणत्या गोष्टी अनुभवायला भेटते? अनुभवल्या बरेचसे भेटल्या. जाती भेटली, वस्तू बघायची भेटली, पारख भेटली आणि त्यातून थोडा अभ्यासही झाला किंवा कशी यायची क्षेत्रात, कोणती वस्तू कुठं चालणार आहे, काय चालणार आहे, काय दरापर्यंत घ्यायला पाहिजे, ते अंदाज आला. आणि हा झाला किमतीचा, मोलाचा अंदाज, मार्केटचा अंदाज. त्यानंतर जाती गोष्टीचा, रूपाचा अंदाज आला का? हो, आला की. किंवा चॅनल मधून ज्या गोष्टी जाहीर केल्या किंवा दाखवल्या आणि तुम्ही आज समोरून बघितला, तो अनुभव काय वाटतो? नाही, समोरून बघितलं त्याच बरोबर आहे ना. जाती गोष्टीचं बी मार्केटिंग सगळ्याच बरोबर
झालं बरं. समोर बघण्यात आणि याच्यात मोबाईल मध्ये करायचं समोर बघून काय व्यवहार असतील कोणती कोण तुम्हाला एखादा पास पडला तर समोर येऊनच व्यवहार करायचा. स्वप्नील भाऊ, खरी ओळख ह्या चॅनलची कोणत्या गोष्टीमुळे झाली खरं? ह्याच्यात व्हॉट्सअपवर एक गायचा कालवडीचा फोटो पडला होता. तर ते नंदेवाल्यांकडे होती, हां. त्या दुसऱ्याच मार्गाला चालली होती. बरं. तर ते मला ते बघितलं त्यानंतर त्यांच्या कमेंट होती त्यांची की अशी अशी गाय कोण सांभाळणार असलं त्या ह्याच्यातनं आपली ओळख झाली होती. बरं. एक गायमुळं आपली ओळख झाली होती. म्हणजे ही गाय चुकीच्या मार्गाला चालली होती आणि ती चुकीच्या मार्गाला जाऊ नये म्हणून मी एक जगापुढे शेअर केली की एखादा जातीवंत कष्टाळू किंवा गरजू माणूस कोणतरी पुढे येऊन तिला सांभाळ करेल म्हणून. तर ती कसाईला चालली होती किंवा चुकीच्या मार्गाला चालली होती माझ्या लक्षात आल्यानंतर ती बातमी यांना दिली आणि यांना बातमी दिल्यानंतर ती बातमी कॅच केली तेव्हा ती वस्तू त्यांनी त्या वस्तूवर लक्ष दिलं, वेळ दिला त्या वस्तूला. अशातून ही ओळख झाली, म्हणजे चांगल्या गोष्टीतून ओळख झाली आणि ती ओळख जातीने टिकवलेली आहे. कारण आता आजकाल बघतोय आपण काय होतंय की स्वतःचा स्वार्थ साधेपर्यंत, स्वतःची वेळ मारेपर्यंत ओळख ठेवतो माणूस, किंवा समोरच्या माणसाकडून आपला स्वार्थ साधेपर्यंत, आपलं नाव होईपर्यंत, आपली चार ओळखी होईपर्यंत, म्हणजे आपलं पाय थोडं पसरेपर्यंत आपण त्याची ओळख ठेवतो. एकदा पाय पसरलं, एकदा मोठं झालं आणि एकदा नाव झालं तर तो माणूस माणसाला विसरतो. म्हणून या सगळ्या गोष्टींचं पुरावं जेव्हाच्या तेव्हा मी जगापुढे मांडायचा प्रयत्न करतो की खिलार शेतकरी शान परिवारने जगासाठी काय केले नेमकं आणि जगाने खिलार शेतकरी शान परिवारासाठी काय केलंय नेमकं मी जाणून घेतोय आणि तुमच्या पुढे मांडायचा प्रयत्न करतोय. तर आज पुरंदर तालुक्यामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये गुरु नावाचं जे वासरू पळतं ते तुमचंच का? घरच्या गायचा कोंडी. बरं. तर म्हणजे नशीब आहे की योगायोग आहे की मी त्यांच्या गोट्यात जाऊन मुलाखत घ्यायला पाहिजे होती, तो बैल तुम्हाला दाखवायला पाहिजे होता. तर योगायोग असा की त्याच मालकानं स्वतः वेळ काढून खिलार शेतकरी शान परिवारच्या गोट्यास भेट दिली वास्तवता जाणून घेण्यासाठी. की माझ्या मनात जी गोष्ट होती आमच्या दोघांची भेट होईल गुरुच्या मालकाची परत एकदा 5-6 वर्षानंतर, ती आज झाली. तर तुम्हाला आवर्जून तो बैल बघायचा असेल किंवा त्याचं फळ बघायचं असेल तर तुम्ही मैदान अटेंड करू शकता. आणि इथून पुढं त्या गुरुचं म्हणजे गुरुची माहिती म्हणा किंवा त्याचं नियोजन म्हणा, या गोष्टीचा भाग हा या चॅनलच्या परिवारमधून प्रदर्शित होण्याची मी हमी देतो. इथून पुढं किंवा पुणे जिल्ह्यात आल्यानंतर आवर्जून त्या गुरुच्या संदर्भातल्या सगळ्या व्हिडिओ म्हणा, मुलाखती म्हणा, बक्षीस म्हणा, मी तुमच्यापुढे मांडायचा प्रयत्न करतोय. कारण आज शहरी क्षेत्र चालू आहे म्हणून एक हाऊस आहे 4 पोरांची किंवा एक शेतकऱ्याचा आत्मविश्वास आहे की आपल्या गाईचं वासरू एखादं पळायला जाईल किंवा आपल्या शेती कामाला जाईल. जास्तीत जास्त शहरी क्षेत्रात वासरं ही पळायला जातात. तर शहरी क्षेत्रात नेमकं तुम्ही काय म्हणून काम करताय? सगळं आपण वैयक्तिक आपलं स्वतःच आहे सगळं. बरं. म्हणजे बैलाचं सुट्टी म्हणा, त्याचं काय असेल खाणं पिणं सगळं आपण स्वतःही करतो. आणि बैल असा आहे आपला की त्याला काय लई जास्त माणसाची गरज नाही. सुट्टीला असून द्या, वरती तुम्ही धरायला असून द्या, ते एकदम साधा आणि सिंपल बैल आज. आणि त्याचे फायनल पण आहेत बऱ्यापैकी. या आपल्या 3 फेऱ्याच्या मैदानातील सेकंदातील त्याच्यामध्ये पण आहे, आपल्या विंजोडमध्ये पण आहे. आणि चांगलं बैलांनी चांगलं नाव केलेलं आहे. किती वर्ष झालं साधारण बैल पळतोय? 4.5 वर्ष झाली. 4.5 वर्ष झाली. हा. याच्यात किती फायनल भेटल्या, काय गणित काय केलं? 15 फायनल झाले. 15 फायनल. हा. आणि मागणी बैलाची काय मैदानात? मागणी झाली बरं. सेकंदाची ह्याच्यात झाली होती. 40 लाखाला मागितला होता. 40 लाख रुपये. हा. तर मंडळी 40 लाख रुपयाला बैलाची मागणी होण्यासाठी त्याच्या पाठीमागं अतोनात रात्रंदिवस कष्ट करावं लागतं, एकनिष्ठ राहावं लागतं. तेव्हा ही गोष्ट आपल्या कानापर्यंत येते. नाहीतर माणसाला असं वाटतं की 40 लाखाला कसा काय मागितला. तर ही गोष्ट तुम्हाला खरंच जाणून घ्यायची असेल. ज्यावेळेस तो बैल खाली जातो ना, खाली घेऊन जाताना, तर बैल एकदम साधा एकदम शांत जातो. बरं. की या असं आता एक हे निघालं म्हणून सांगते. साताऱ्यात आलो होतो, एक फौजी होते आमचे जोडीदाराचे. तर त्यांना पैरा झाला आमचा. आता म्हणलं ते असते सुट्टीला तिकडं, मला म्हणले सुट्टीला मला बैल पाहिजे. म्हणलं चालतं येतो. म्हणलं तुम्हाला कधी सुट्टी? म्हणले हे तारखेला आहे सुट्टी. तर त्यांनी मला चालतंय म्हणले मी येतो. आता फौजी गावाला आली, मग त्यांच्या मागं पोरं, आणि प्रत्येक बायला मागं 10-20 पोरं असतात काय, त्यांच्या मागं भरपूर पोरं ते. माझ्या संग कोणच नाही, आम्ही दोघंच असं. एका गाडी ड्रायव्हर एक मी, आणि मी एकटा खाली बैल घेऊन गेलो. म्हणजे अरे बापरे हे कसं काय पळायचं, म्हणजे हे तर बळ घेऊन चाललाय खाली माणूस. त्याला गरम करणे नाही, काय नाही, माणसं नाही का आणणार पुढं काय करणार, जरा गरम करतात. त्याला काहीच करायचं नाही, डायरेक्ट खाली न्यायचा काय घालायचं द्याय सोडून. त्याच्या माग का एवढी पोरं
आमच्या मागे कोणच नाही. ती म्हणली अरे पळतो का नाही नक्की, कसला बैल आणलाय, फौजीला लागली सगळे म्हणाले. फौजी म्हणले तुम्ही फक्त वरती गेल्या मला सांगा आपला बैल लय पळतो का ह्यो बैल पळतो. बर बर. हा फौजींचं नाव काय? फौजींचं नाही आता लक्षात माझ्या. बर, मग ही कधीची गोष्ट आहे? आता 2 वर्षापूर्वीची गोष्ट. बरं. आणि आता ते बैल कंटिन्यू फायनल आहे. बर बर. हा म्हणजे दिसतं तसं नसतं, त्याचं जग फसतं. यातलं हे उदाहरण आहे. मलाही उत्सुक झाले आहे बैल बघण्याची. आणि तुम्ही सुद्धा शर्यत प्रेमींनी पुणे जिल्ह्यातून किंवा इतर भागातून तो गुरु यांनी सांगितलेल्या प्रमाणे तो कसा आहे बघण्यासाठी आवर्जून येऊ शकता. काय अडचण नाही ना बघायला? काहीच नाही. कारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एखादा दुसरा खिलार प्रेमी- सर्वसामान्य माणसाचा बैल आहे, असं काही लय मोठ्या ह्याच्यातला नाही. आणि रानात चरून गुरांच्यात असतो असं काय त्याला पेशल काही नाही. ही योगायोगाची गोष्ट आहे की जनतेला वाटते हा बैल पळत नाही, तरी तो बैल पळतो. पळताना नंबर काढतो किंवा त्याचा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला बघायला मिळतो. तर ही योगायोग आणि नशिबाचा भाग आहे. आणि बाकी जर तुम्हाला अनुभवायचा असला तो खिलार मधला आहे का कसा क्रॉस मधला आहे? किल्लरमध्ये गाभण थोडी. घरचा आहे का विकत नाही, घेतलेला? घरचं आहे. घरचा आहे. हा घरच्या गायला झालेला. घरच्या गाईचं. बरं, हा सुद्धा नशिबाचा भाग आहे. हम्म. तर इथे येऊन तुम्ही भेट दिली स्वप्नील भाऊ, 2 मिनिटं व्यक्त झालात त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभारी आहे. बरं, इथं आल्यानंतर या भागात काय वाटलं तुम्हाला खिलारचं रंग रूप रचना बघून? इकडचं वातावरण किल्लारसाठी लय एक नंबर आहे. आमच्याकडे पाऊस काळ जास्त असतो. बरं आमचा मावळ बाजार असल्यामुळे पाऊस जास्त असतो. इकडे चांगलं मोकळं वातावरण आहे. बरं किल्लारसाठी चांगलं पोषक वातावरण. बरं. आणि खिलारची रूपं कशी वाटली, जाती होती? जातीला एक नंबर आहे. आमच्याकडे एवढी काय जाती होती जी नाही टाकली. साधी डोंगर भागाची गुरु कशी असते, साधी गावाला याच्यातून असते. एवढी काय जाती होती जी नाही. अजून एक महत्वाचं सांगतो की माझ्याकडून यांनी एक गाय घेतलेली आहे. आता तुमच्याकडनं गाय नेली आहे, तेवढीच ती आपली जाती होती ती चांगली, बरं स्वरूप चांगले, ते देखणं विकणे आणि दारबीर काढून देते. मुलाची जी हाऊस होती त्यामुळे ती गाय घेतली आपण. स्वप्नील, तुम्ही समोर न येता ती गायी स्वीकारली किंवा तुम्ही पाठवायला सांगितली, म्हणजे कशा कोणत्या धर्तीवर विश्वास ठेवला? तुम्ही दोघं बी असे आहेत की फसवणारी मंडळी नाहीत ना, त्याच्यामुळे म्हणलं काय अडचण येणार नाही. बरं. असे हिशोबाने म्हणलं चला काय विषय नाही. म्हणजे तुम्हाला अनुभव होता. अनुभव असल्यामुळे आपण काय नाही म्हणलं पाहिजे. तर असा पण विश्वास खिलार दुनियेमध्ये लागतो, कारण का तेवढं वास्तव कष्ट केले त्याच्यामुळे वास्तव आपल्याला विश्वास ठेवावा लागतो. तर त्यांच्यासोबत एक मित्र आले, त्यांचा परिचय घेतोय आणि त्यांची काय ओळख म्हणा किंवा त्यांच्या खिलारबद्दल अनुभव. नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या. माझं नाव समीर नामदेव खवले, मी पण गराड्याचा आहे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. बरं, या भागात कधी आला होता तुम्ही? या भागात मी आज पहिल्यांदाच आलो, देवी बाबू शेठच्या माध्यमातून. मी बाबू शेठ म्हणतात तुम्हाला? हा घरी तो पण नाही. हा हा, त्यांच्या माध्यमातून मी आज पहिल्यांदा. आणि ह्याच्या आधी पण मी एवढा किल्लर गायांचा कधी गोटा एवढा मोठा बघितला नव्हता. तो पण त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. बर. आणि इथं आल्यानंतर इकडचं वातावरण पण वेगळं आहे. बर. आमच्या साईडचं वातावरण आणि ह्या वातावरणात भरपूर काय फरक आहे. मग इकडे यायच्या आधी काय प्रश्न पडला नव्हता का आपण कोणाच्या घरी जायचंय, कोणाच्या गोठ्यावर नाही जायचंय, नाही, कुठे त्याचं जायचं? काही एवढा काही विषय येत नाही त्याच्यामध्ये. बरं. कारण बाबू शेठ कुठं म्हणतील तिकडे आपण त्या ठिकाणी जातो. आपण एवढं विचारत पण नाही, म्हणजे कशासाठी काय आता काय एवढं काय विचारत नाही. बरं, नाही विचारलं म्हणून योग्य ठिकाणी आला असं वाटतंय का? नाही नाही, योग्य ठिकाणी आलो आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला हे भरपूर काय बघायला मिळलं. बरं बरं, भरपूर बघायला मिळालं. हा, बर बर. कारण ह्याच्या आधी आपण कधी असं गोठा वगैरे काय बघितला नव्हता एवढ्या गायांचा. आणि अशी जातीतले वगैरे बैल वगैरे पण आपण काय बघितले नव्हते. बर. त्यानंतर चांगली चांगली कोंड बघायला मिळली, चांगल्या जातीतल्या गाया बघायला मिळल्या. ते आपलं भाग्य म्हणावं लागेल, त्यांच्या स्वरूपाने आपल्याला ते बघायला मिळालं. मग समाजात असे पाळणारे जातीवंत खिलार पालक म्हणा किंवा जनावर जातीवंत असावेत का? असावेत ना, तर सर्वांनीच पाळले पाहिजेत जातीवंत तशा गाया वगैरे. बर. कारण त्यांचे गुणधर्म पण चांगले आहेत. आणि शर्यत क्षेत्रामध्ये जर ज्यांना आवड आहे त्यांनी तर हमखास गाया वगैरे पाळल्या पाहिजेत. ते पण चांगल्या खाणीतल्या असले म्हणजे मग तुम्हाला फरक पडतो त्याच्यामध्ये. तुमच्या घरी काय खिलार किंवा तुमच्याकडं? नाही, आमच्या वडिलांच्या आधी होते, पण त्याच्यानंतर जरा घराचा प्रॉब्लेम असल्यामुळं, आता घराच्या जवळपास जागा नसल्यामुळं ते आता आपल्याकडे नाही. बर. तरी पण तुम्ही त्यात आवड? नाही, आता आमचा येतानाच विषय झाला की बाबू शेठ म्हणत होते एखादी गाय घ्या. तर विषय झाला की बाबा आपल्याला घ्यायची, पण आता जरा सध्याला जागेचा प्रॉब्लेम असल्यामुळे जरा जागे व्यवस्थित करून चाललंय डोक्यात.
विचार आहे. लहान मुलासाठी म्हणलं आपलं हा. खिलारचं दूध पाहिजे म्हणलं. पाहिजे असेल तर पण तुम्ही वेळ काढला तर तुम्हाला भेटून पण जाईल आणि घेऊन पण जाऊ शकता. ते तर पण आहे. तुमच्या मनाची तयारी हा सरळ पद्धतीने भेटीनं कोणती ना कोणती गोष्ट घडतेच. बरोबर आहे. योगायोग म्हणावं लागेल, फक्त आपल्या मनाची तयारी, धाडस आणि तिथलं नियोजन सगळं फिक्स पाहिजे. तर खिलारबद्दल काय सांगाल या तरुण वर्गांना? खिलार का सांभाळावं? खिलारमुळं काय फायदा आहे? नाही, शर्यत आता सध्याला म्हणजे मला काही जास्त त्यातलं माहिती नाहीये, पण जास्त आता गाडी घेतल्यापासून मी शर्यत क्षेत्रामध्ये आलो आणि शर्यत क्षेत्रात आल्यानंतर माहिती पडलं की बाबा कोणत्या जातीतला बैल असावा किंवा काय असावा, कशा पद्धतीने बैल घेतला पाहिजे, काय रक्कम स्वरूपात घेतला पाहिजे, अशा पद्धतीने थोडीफार माहिती यातनं मिळाली. नाहीतर ह्याच्या आधी कधी मी ह्या क्षेत्रामध्ये नव्हतो. त्याच्यामुळं हळूहळू लोकांच्या मार्फत आपल्याला थोडीफार गोष्टी समजत गेल्या. धन्यवाद व्यक्त झाला, तुमची ओळख दिली त्याबद्दल. स्वप्नील, या खिलार शेतकरी शान परिवारचं काम खरंच योग्य चालू आहे का? 5 ते 6 वर्षाची जुनी दोस्ती म्हणून विचारतोय. आणि या चॅनलकडून खरंच या तरुण वर्गाने काही घेण्यासारखं आहे का? तरुण वर्गाने घेण्यासारखं म्हणजे प्रत्येकाने एकतरी खिलार काय पाळली पाहिजे. या जेवढ्या गोशाळा झाल्या ती झाल्या, अगोदर काही गोशाळा नव्हत्या. प्रत्येकाच्या दावणीला एक दोन गाय असायच्या. आणि आता बाहेरून जी मैत्री वासरं यायच्यात पुढं काय यायचे त्या नाही करता आपली घरचीच वासरं तयार करा, ती 1 नंबरमध्ये पडते. काय असं काही लाखाचं घ्या 2 लाखाचं घ्या अशी काय करायची गरज नाही. खिल्लार गाय ही दावणीला पाहिजे. बरं, एक गाय सांभाळली तरी काय गोशाळ्यांचे ह्याच्यात जायची गरज नाही. काय गरज तर परवा त्यांच्या गायी माझ्यावर आल्या होत्या. त्या गायी माझ्यावर आल्यानंतर सुद्धा त्यांनी विषय माझ्यासोबत मांडला होता. त्याची सुद्धा रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडे. तर त्यांना समोर विचारतो की गायी हिटवर आल्यानंतर तुमचा पुणे जिल्हा सोडून ह्या मंगळ तालुक्यात किंवा या खिलार शेतकरी शान परिवाराला प्रश्न विचारला, का विचारावं असं वाटतं? जातीगोष्टीचं आम्ही जरी पडाव क्षेत्रामध्ये असलो तरी तुम्ही ह्या क्षेत्रात आहे, ह्याच्यामुळे तुम्ही रोजच्याला 4-2 बघत असता ओळू. तर कोणता चांगली ब्लड लाईन आहे, कोणता पुढं शहरात क्षेत्रात कोणतं काम करेल हे तुम्हाला जास्त अनुभव आहे. की बाबा ह्यो गरम रक्ताचा आहे, ह्यो फक्त देखणेपणा आहे. ह्या हिशोबाने मी तुम्हाला विचारलं होतं की बाबा कोणता भरायचा, काय करायचं. माझं याच्या अगोदरच झालं पाहिजे. ज्यावेळेस माझं होईल तेव्हा आपण बघण्यात लगेच हे होणार नाही ना. म्हणजे खिलार शेतकरी जे शान परिवारच्या कामावर एक विश्वास आहे किंवा हा चॅनल ग्राउंड लेवलला काम करतो हे नक्की हो, ही खात्री झाली. खात्री झाली. तर त्यांचा आभार मानतो. चॅनलमधून किंवा परिवारमधून त्यांनी प्रश्न मांडून त्याचं उत्तर मिळवायचा प्रयत्न करतायत. फक्त जरा वेळेअभावी, कामाअभावी मी त्या गोष्टी जगापुढे मांडलेल्या नाहीत. आणि अशा बऱ्याच अनेक गोष्टी त्या मला जगापुढे मांडायच्या, जगाच्या गोष्टी जगापुढे मांडायच्या. त्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय की एक राजमळगे नावाची आयडी एक चालू करतोय थोड्या दिवसात. आणि त्या आयडीवरती या परिवारमधून जे एकनिष्ठ आहेत किंवा या परिवारमधून काही गोष्टी अंमलात आणतात आणि दिलेल्या प्रश्नाची उत्तरं हे म्हणजे खरंच ते घडवून दाखवतात, अशा परिवारचा तो चॅनल असणार आहे. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की प्रत्येकाने एखादी गाय पाळा. गाय मातीची आरोग्याची धन आहे. आणि तिथून पुढे तुम्हाला सगळ्याच गोष्टी समजायच्या असतील, आपण योग्य करतोय का चुकीचं करतोय, त्याच्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून पहिल्यांदा खोलवर सगळ्या व्हिडिओ बारकाईने बघा, पोस्ट बघा, फोटो बघा आणि कोणाची कुठं व्हिजिट झाली ते सुद्धा बघा. आणि आज प्रत्येकाच्या हातात चॅनल आहे, प्रत्येकाच्या हातात फोटो आहे, प्रत्येकाच्या हातात व्हिडिओ आहे. त्याच्यामुळं आज आपल्या आयुष्यातला वेळ, खर्च, कष्ट, अनुभव हे कोणाला द्यायचा आहे आणि कोणाच्या आयुष्यातल्या ह्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या द्या. आणि त्यानंतर त्या इतिहासाला तोड निघू शकतं किंवा इतिहासाचा दरवाजा उघडू शकतो. हे त्रिकलाबाजी सत्य. डोक्यावरून पाणी जाण्यासारखं काही नाही. फक्त एकनिष्ठ थांबा कुठेतरी, तुम्हाला हा सर्व चॅनल समजेल. धन्यवाद. धन्यवाद. बोला आता तुमची गप्पा.